ओके बघा. पहिली जे आपले आता सिलेबस संदर्भात आपण चर्चा केली. आता सिलेबसला प्रत्येक सुरुवात करतोय. पहिल्या पानावरती जर तुम्ही बघितलं तर साधारणपणे जी तुम्हाला मी वर्गपाठाची वही करायला लावली, वर्गपाठ हा तुम्हाला ग्रुपवरती मेसेज टाकलेला आहे. वर्गपाठाला 200 पेजेस वही करायची, त्याचबरोबर स्वाध्यायासाठी 200 पेजेस आणि निबंधासाठी 200 पेजेस, अशा तुम्हाला 3 वह्या करायच्या आहेत. वर्गपाठाची वही असेल त्या वर्गपाठाच्या वहीमध्ये पहिल्या पानावरती तुमचं नाव वगैरे घ्यायचं, दुसऱ्या पानावरती राष्ट्रगीत घ्यायचं, त्यानंतर संविधान असेल, बरोबर संविधान लिहायचं आणि पुढे मग तुमचं प्रतिज्ञा असेल वगैरे असे 3 पानं लिहिल्यानंतर मग पुढच्या पानावरती तुम्ही सिलेबसला सुरुवात करायची. त्यामध्ये वरती पाठाचं नाव असेल, कवितेचं नाव असेल. मी काय सांगू लक्ष द्या, कोण आहे इकडे लक्ष द्या. किती पाठाचं नाव असेल किंवा कवितेचं नाव असेल ते नाव लिहिल्यावरती एका बाजूला याकडे असतात कवी किंवा लेखक यांचं नाव द्यायचं आणि कवींचा किंवा लेखकांचा जो परिचय असतो, ज्याला आपण पाठ परिचय असतो म्हणतो पूर्णपणे, हा पूर्णपणे तुम्ही 100% लिहायचा म्हणजे लिहायचा. प्रत्येक पाठाची किंवा कवितेची ज्यावेळेस सुरुवात होते त्यावेळेस मात्र तो लिहायचाच. काय प्रश्न आहे, बुक छोटी काय नोटबुक ही तुम्हाला सरांनी सांगितले स्क्वेअर बुकच्या आकाराची घ्यायची. मोठी जी नोटबुक असेल ती साधारणपणे घ्या. तुमच्याकडे नसेल, जे छोटी उपलब्ध असेल ती घेतली तरी काही हरकत नाही, परंतु वर्षभराचा अभ्यास एका वहीमध्ये सफिशियंट होतो म्हणून तुम्ही मोठी केली तरी काही हरकत राहणार नाही, लक्षात घ्या. आणि लहान मुलांसाठी असे प्रश्न विचारू नका, तुमच्याकडे जे अवेलेबल असेल हे करा. तुमच्यावरती तसं बंधन नाही, परंतु स्क्वेअर बुक जर घेतली तर तुम्हाला चांगली असेल. ठीक आहे, सांगतो काय तिच्यामध्ये लिहायचं काय. वर्गपाठाच्या वहीमध्ये पाठाचं नाव, लेखकाचं नाव, लेखकांचा जो परिचय असतो ज्याला आपण पाठ परिचय म्हणतो, हा पाठ परिचय कंपल्सरी सर्वांनी लिहायचं आहे, कंपल्सरी. आणि मग त्याच्या खाली मी जी काही शब्दार्थ दिली किंवा तुम्हाला पाठामध्ये अजून काही शब्दार्थ आवडत असतील, पाठीमागे दिलेले असतील किंवा तुम्हाला काही अडचणी वाटत असतील तर तुम्ही मला विचारून ते शब्दार्थांचे अर्थ लिहित चालू. जेवढ्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी तुम्हाला वर्गपाठाच्या वहीमध्ये लिहायचे. आणि जो स्वाध्याय वही असेल, स्वाध्याय पहिलं प्रकरण संपल्यानंतर, पाठ संपल्यानंतर त्याच्या खालचे जे प्रश्न असतील हे प्रश्न स्वाध्यायामध्ये येतील. निबंध मी तुम्हाला वेळेवरती तो वेळेवर तुम्ही द्यायचा. आता मी 4ही वर्गांचे काय केलेले आहे, गुगल क्लासरूम ओपन केलेला आहे. गुगल क्लासरूम, त्या क्लासरूमची मी तुम्हाला लिंक पाठवणार आहे. काल तुम्हाला ग्रुपवरती मेसेज पाठवला, त्या क्लासरूमची काय असेल लिंक तुम्हाला पाठवली जाईल. त्या लिंकवर तुम्ही क्लिक करायचं आणि तुम्ही त्या वर्गाच्या ग्रुपला जॉईन व्हायचे. म्हणजे हा तुमचा काय असेल क्लासरूम आपला असेल. 10वी चा क्लासरूम, 10वी ब चा क्लासरूम, 10वी क चा क्लासरूम, 10वी ड चा क्लासरूम. त्या क्लासरूमवरती मी तुम्हाला असाइनमेंट पाठवेल, स्वाध्याय पाठवेल, कोणते करायचे कोणते नाही. तुम्ही लिहिल्यानंतर त्याचे जे फोटो असतील, PDF असतील ते मला तुम्ही सेंड करायचे ऑनलाईन. मी ऑनलाईन ते तुमच्या चेक करून तुम्हाला परत रिटर्न करेल. समजतंय? हे सगळं समजावं यासाठी तुम्हाला मी काल एक व्हिडिओ पाठवलेला आहे. तो व्हिडिओ चांगला बघा. क्लासरूमची गुगल क्लासरूमची चांगली माहिती मिळवा. मुलांनी टीचरांना कशा प्रकारचे असाइनमेंट सेंड करायचे याच्या संदर्भाची माहिती असेल ती मिळवा. टेक्नॉलॉजीशी मैत्री करा. टेक्नॉलॉजीचा फक्त व्हॉट्सअप आणि फेसबुकसाठी उपयोग करू नका, इंस्टाग्रामसाठी उपयोग करू नका. तिच्याशी मैत्री करून घ्या आणि या टेक्नॉलॉजीतून आपल्याला जास्तीत जास्त माहिती कशी मिळेल यासाठी उपयोग करा. बघा सिलेबसला सुरुवात करतो. पहिलं जे पहिली तुम्हाला कविता दिलेली आहे, याला आपण गीत असं म्हणतो. हे जे आहे हे फक्त पहिलं जे गीत आहे, जय जय भारत देशा, जय जय भारत देशा. जय जय भारत देशा, कवी मंगेश पाडगावकर. लक्ष द्या. कवी मंगेश पाडगावकर यांची कविता आहे. पण ही कविता तुम्हाला सिलेबस मध्ये याच्यावरती कोणत्या प्रकारचे प्रश्न तुम्हाला विचारले जात नाही. 5वी ते 10वी पर्यंत तुम्हाला ज्या पहिल्या कविता दिलेल्या आहेत हे गीत म्हणून दिलेले आणि ते प्रत्येक देशभक्तीपर गीत आहे. प्रत्येक काय आहे देशभक्तीपर गीत. म्हणून मुलांच्या मनामध्ये देशाविषयी चांगल्या प्रकारची भावना तयार व्हावी, देशभक्ती तयार व्हावी यासाठी अशा प्रकारचे काय गीत तयार करण्यात आले. हे मी तुम्हाला चालीमध्ये म्हणायचे ते चालबद्ध आहे. आणि तुम्हाला माहिती आहे मला कविता म्हणायला थोडीशी आवडते. अ आणि ब च्या मुलांना माहिती आहे चांगल्या पद्धतीने, म्हणून हिला मी थोडीशी चाल लावलेली आहे. त्या
मला सेंड करा, आपण त्याच्यावरती बघू. त्याच्यावरती सुद्धा मी मार्क्स तुम्हाला देईन. जी इंटरनल मार्क्स मी तुम्हाला मग सांगितले तुम्हाला मी ते देण्याचा प्रयत्न करेन. मराठीमध्ये कविता म्हणताना पहिली गोष्ट म्हणजे लाजायचं नाही. मला कोण काय म्हणे अशा अजिबात मनात न्यूनगंड तयार करायचं नाही. तर मराठीची कविता ही चांगल्या पद्धतीने म्हटली जाईल. ज्याप्रमाणे तुम्ही हिंदी पिक्चरचे गाणे म्हणतात किंवा मराठी पिक्चरचे गाणे सलग म्हणतात, कोणाला घाबरतात, ते तुमच्या अक्षरशः पाठ होतात, त्या पद्धतीने कविता सुद्धा तुमच्या चांगल्या पाठ होऊ शकतात. ही जो कविता असेल किंवा दुसऱ्या पुढच्या कविता असेल, या कविता जर तुम्ही चांगल्या पाठ करून घेतल्या तर कविता एकंदरीत पाठांतरित झाल्यानंतर मात्र तिचं तुम्ही गायनाच्या माध्यमातून म्हटली, गाऊन म्हटली, तर मात्र तुम्हाला तो सिलेबस म्हणजे त्या कवितेचा जो काही भावार्थ आहे, हा भावार्थ मात्र तुमच्या चांगल्या लक्षात राहील. बघा वेळ कमी घेतो थोडक्यात. पाठ परिचय आपण घेऊ थोडक्यात. कवी मंगेश पाडगावकर 1929 ते 2015 यांचा कालावधी. प्रतिदेश कवी, ज्याचं मन आणि विचार एकदम पक्का असतो त्याला प्रतिदेश असं म्हणतात. वृत्तबद्ध रचना, शब्द प्रभुत्व, देता ही त्यांच्या काव्याची वैशिष्ट्य आहे. त्यांचे धारानृत्य, जिप्सी, छोडी, उत्सव, विदूषक, सलाम, गझल, भटकी पक्षी, बोलगाणी हे त्यांचे काय कविता संग्रह आहेत. संत मीराबाई, संत कबीर आणि संत तुलसीदास यांच्या काव्याचे भावानुवाद त्यांनी केले. म्हणजे जे हिंदी साहित्यिक आहेत, या हिंदी साहित्यिकांचं जे काही साहित्य होतं ते त्यांनी काय केलेले भाषांतरित केलेलं आपल्याला दिसून येतं. त्यानंतर पुढे बघा, बोरकरांची कविता व संहिता ही महत्वपूर्ण संपादने. निंबोणीच्या झाडामध्ये हा ललित निबंध ग्रह, भोलानाथ, बबलगम, चांदमामा हे बालगीत संग्रह इत्यादी लेखन त्यांचे प्रसिद्ध आहे. लहान मुलांची काय गाणी वगैरे असतात. वात्रटिका हा संग्रह त्यांच्या वाङ्मय व्यक्तिमत्वाचा आणखी एक पैलू दाखवणारा आहे. जे आपण खोचक टीका म्हणतो, काहीतरी कोणाची टीकात्मक लेखन करतो त्याला वात्रटिका असं आपण म्हणतो. हे सुद्धा त्यांचं प्रसिद्ध आहे. कवितेची शेवटची एक महत्वाची ओळ तुम्हाला दिली ती म्हणजे काय, प्रस्तुत गीतात देशप्रेम आणि एकात्मता यांचा आविष्कार झालेला दिसतो. मुद्दाच काय कवितेचा किंवा गीताचा की मुलांच्या मनामध्ये देशभक्ती निर्माण व्हावी, हा त्यामागचा काय उद्देश आहे हे लक्षात घ्या. मग काय कवितेची सुरुवात बघा. कविता गातोय, कविता कशी वाटली, गाणं कसं वाटलं याचे फीडबॅक तुम्ही नंतर मला पर्सनल तुम्ही त्याचा रिस्पॉन्स द्या. माझ्या बरोबर म्हणण्याचा प्रयत्न करा किंवा मी जी चाल तुम्हाला लावून देतो ही चाल तुम्ही नंतर साधारणपणे गुणगुणण्याचा प्रयत्न करा, तुमच्या ती बरोबर लक्षात राहील. बघा, तू नव्या जगाची आशा, जय जय हे भारत देशा. तू नव्या जगाची आशा, जय जय हे भारत देशा. जय जय हे भारत देशा, जय जय हे भारत देशा. तपोवनातून तुझ्या उजळली उपनिषदांची वाणी, माती मधुनी तुझ्या जन्मल्या रत्नांच्या घाणी. जय युगधैर्याच्या देशा, जय नवसूर्याच्या देशा. जय युगधैर्याच्या देशा, जय नवसूर्याच्या देशा. तू नव्या जगाची आशा, जय जय हे भारत देशा. तू नव्या जगाची आशा, जय जय हे भारत देशा. जय जय हे भारत देशा, जय जय हे भारत देशा. बळापुढे वा छळापुढे नचिते वा कल्यामाना. अन्यायाला भरे कापुरे बघुनी शूर अभिमाना. जय आत्मशक्तीच्या देशा, जय त्याग भक्तीच्या देशा. जय आत्मशक्तीच्या देशा, जय त्याग भक्तीच्या देशा. तू नव्या जगाची आशा, जय जय हे भारत देशा. तू नव्या जगाची आशा, जय जय हे भारत देशा. जय जय हे भारत देशा, जय जय हे भारत देशा. श्रमातून पिकलेली शेते पहा डोलती धुंद. श्रमा घामाच्या थेंबातून साडे हृदयातील आनंद. जय हरित क्रांतीच्या देशा, जय विश्व शांतीच्या देशा. जय हरित क्रांतीच्या देशा, जय विश्व शांतीच्या देशा. तू नव्या जगाची आशा, जय जय हे भारत देशा. तू नव्या जगाची आशा, जय जय हे भारत देशा. जय जय हे भारत देशा,
जय जय हे भारत देशा. पहा झोपड्या कंगालाच्या थरारल्या भोवताली, अंधाराला जाळीत उठल्या झळकत लाख मशाली. जय लोकशक्तीच्या देशा, जय दलित मुक्तीच्या देशा, जय लोकशक्तीच्या देशा, जय दलित मुक्तीच्या देशा. तू नव्या जगाची आशा, जय जय भारत देशा. तू नव्या जगाची आशा, जय जय भारत देशा. जय जय हे भारत देशा, जय जय हे भारत देशा, जय जय हे भारत देशा. बघा, छोटी कविता आहे किंवा छोटंसं एक गीत आहे. या गीतातून कवी मंगेश पाडगावकर आपल्याला काय संदेश देतात तर साधारणपणे आपल्या देशाविषयी आपण कशा प्रकारे जागरूक असलं पाहिजे. ती या देशाचा जय जयकार करतायत. कवी काय करतात, देशाचा जय जयकार करतायत की ही पवित्र भूमी आहे. या भूमीवरती असंख्य लोक आलेत, असंख्य गेले, इथे राज्य करून गेली, परंतु या सगळ्यांच्या अन्यायाला किंवा एकंदरीत जाचाला आम्ही न जमवता आपण काय केलं, त्याला संघर्ष केलेला आपल्याला दिसून येतो. आणि म्हणून ही पवित्र भूमी आहे. या पवित्र भूमीचा आपण काय करतोय, जय जयकार करतोय. तुझा जय असो, अशा प्रकारचे अभिवादन कुठेतरी कवी मंगेश पाडगावकर आपल्याला करताना दिसून येतात. शेवटचे 5 मिनिटं बाकी आहेत. मी भावार्थ समजवण्याचा प्रयत्न करतोय. बघा, कवी काय सांगतात, तू नव्या जगाची आशा, जय जय हे भारत देशा. हे भारत देशा, तुझा जय जयकार असतो. का? कारण तू नवीन एक जगाला काय एक प्रेरणा देतोय, एक आशा निर्माण करतोय. मग कशा प्रकारची, तर तपोवनातून तुझ्या उजळती उपनिषदांची वाणी, मातीमधून तुझ्या जन्मल्या नररत्नांच्या खाणी. तपोवन म्हणजे काय, पवित्र भूमी. ज्या भूमीवरती संत असतील, बरोबर तपासणी लोक असतील, त्यांनी तपश्चर्याने आपली जी भारत भूमी आहे काय झाली, पावन झालेली आहे, पवित्र झालेली आहे. या भूमीमध्ये नररत्नांच्या उपनिषदांच्या म्हणजे जी वेदांचे सार आहे, उपनिषद कसे होतो, वेदांचे जे सार असतात, सार आहे, हे संपूर्ण सार या जागेवरती एकंदरीत या संपूर्ण वातावरणामध्ये भिनलेलं आहे. आणि या मातीमधूनच खऱ्या अर्थाने वीर पुरुष जन्माला आलेले आहे. तुझ्या या जमिनीतून काय वीर पुरुष जन्माला आले. त्यामुळे मी तुला नमन करतो, तुझा मी जय जयकार करतो. बळा पुढे वा छळा करी, जय युगधैर्याच्या देशा, जय नवसूर्याच्या देशा. युगे युगे तू काय पकडले, धैर्य पकडलेले. अनेक लोक आले, अनेक वेगळ्या प्रकारची परकीय लोक इथे झाली, त्यांनी आक्रमण केली, इथं राज्य केलं, पण तू धैर्य ठेवलं. इथल्या लोकांनी काय ठेवलं, धैर्य ठेवलं. हे धैर्याच्या देवता, नवसूर्याच्या देवता जग तुझ्याकडे किंवा या देशाकडे नवीन आशेने आपल्याकडे बघतोय की भारत हा जो देश आहे, हा भारत देश काहीतरी वेगळा देश आहे. आणि म्हणून आता आपण डेव्हलपिंग कंट्रीमध्ये सर्वात आपल्या वरचं स्थान आहे. परंतु हे सगळं एका रात्री झालेलं नाही. यासाठी मात्र खूप मोठ्या प्रमाणात त्याग हा भारतीयांनी केलेला आपल्याला दिसून येतो. म्हणून कवी मंगेश पाडगावकर म्हणतात, हे भारत देशा, मी तुझा जय जयकार करतो. बळा पुढे वा छळा पुढे नचिते वाकल्या मान, अन्यायाला भरे कापरे भगुनेश्वर अभिमान. आमच्या जेवढा छळ झाला असेल इथल्या लोकांचा, कोणी किती बळ वापरला असेल तरी आमच्या मानका झुकल्या नाही. आम्ही कोणापुढे वाकलो नाही. इंग्रजांनी आपल्यावरती खूप अत्याचार केले, पण आपण झुकून गेलो नाही. लक्षात घ्या. म्हणून इथले जे शूर लोक होते, जे पराक्रमी होते, राजे राजवाडे असतील किंवा सगळे स्वातंत्र्य सैनिक असतील, आपले सगळे, या सर्वांनी जे काही काम केलं त्यांनी कधी आपली मान झुकू दिली नाही. तर त्या या सगळ्या लोकांचा अभिमान आहे. आणि मला ही गोष्ट फार आवडते की या सर्वांचा जन्म माझ्या मायभूमी म्हणजे भारतभूमी झाला. म्हणून हे देशा, मी तुझा काय करतो, जय जयकार करतो. जय आत्मशक्तीच्या देशा, हे जय त्याग भक्तीच्या देशा. लेक्चर संपायची वेळा तरी अजून ऍड होत आहे का रे. जय आत्मशक्तीच्या देशा, जय त्याग भक्तीच्या देशा. आत्मबळाच्या देशात, त्याग भक्तीच्या. इथल्या जमिनीमध्ये अनेक लोकांनी त्याग केलेला आहे. कोणत्या सर्व प्रकारच्या लोकांनी, म्हणजे ऋषी असतील, मुनी असतील, त्यांच्यापासून तर स्वातंत्र्य सैनिकांपर्यंत या सर्वांनी त्याग केलेला आहे. म्हणजे त्याग शक्ती जी तुझ्यापासून मिळते, या सर्वांना मी काय करतो, जय जयकार करतो. तू नव्या जगाची आशा, जय जय हे भारत देशा. तू एक नवीन प्रेरणा आहेस आमच्यासाठी, आणि म्हणून मी तुझा काय करतो, जय जयकार असा करतो. श्रमातून पिकलेली शेती, पहाडवलती धुंद, घामाच्या थेंबातून सांडी, हृदयातील आनंद. शेतकऱ्याचं कौतुक केलं. शेतकरी दिवस रात्र कष्ट करतोय आपल्यासाठी, घाम घालतोय शेतामध्ये. आपण लॉकडाऊन मध्ये घरी बसतोय, परंतु तरी सुद्धा आपल्यापर्यंत काय भाजीपाला, दूध
या सगळ्या गोष्टी आपल्याकडे पोहोचत आहेत. तो तिकडे काय करतोय, परिश्रम घेतोय. कवी काय करणार, त्याचं सुद्धा कौतुक करतो. श्रमातून पिकलेले शेते फास डोलती धुंद, त्याच्या घामातून काय झालं, त्यांनी सर्व कष्ट करून एवढं आपल्याला निळेश हिरवगार रान आपल्याला दिसतं. घामाच्या थेंबातून सांडे हृदयातील आनंद, त्याच्या मनातून काय आनंद आहे हा मात्र तो काय करतोय, जरी तो खूप थकला असेल, खूप तो परिश्रम करतोय, पण तो एक आनंदित होतोय की मी माझे परिश्रम वाया गेले नाही, त्या परिश्रमाचं चीज झालं. जे हरित क्रांतीच्या देशात, जे विश्व शांतीच्या देशात, जो देश अशा देशाचं मंगेश पाडगावकर कौतुक करतायत की त्या देशामध्ये अगोदर म्हणजे आपल्याला अन्नधान्याचं दुसऱ्या देशातून आपल्याला आयात करावं लागायचं. अन्नधान्य आपण काय करायचो, आयात करायचो. असा तो देश आज मात्र काय झालाय, हरित क्रांतीच्या देशामध्ये त्यांनी हरित या देशामध्ये हरित क्रांती आलेली. म्हणजे काय, अन्नधान्याच्या बाबतीमध्ये आपण परिपूर्ण झालेलो आहोत अशा देशात, की याच्यामध्ये कोणत्या प्रकारच्या अन्नधान्याची आता कमतरता राहिलेली नाही. अशा देशासाठी अशा देशात त्यांनी काय केलंय, जय जयकार केलेला आहे. जे विश्व शांतीचे देश आहेत, जगामध्ये शांती निर्माण व्हावी यासाठी भारत हा अग्रेसर असतो, नेहमी अग्रेसर असतो. तो कधी स्वतः कुरापती करणार नाही. किती दुसऱ्यांनी, चीन असेल, पाकिस्तान असेल किंवा दुसरे देश असतील, भारताविषयी किती कुरापती केल्या, परंतु आपण मात्र अगोदर कुरापत करणार नाही. तो विश्व शांतीचा संदेश देणारा देश म्हणून आपल्या जगामध्ये नाव नोंदणी आहे. तू नव्या जगाची आशा, जय जय भारत देश. तू नवीन देशाची, नवीन एक प्रकारची प्रेरणा आहे, आशा आहे, म्हणून तुझा काय करतो, जय जयकार करतो. पहा झोपड्या कंगालाच्या थरारल्या भोवताली, अंधाराला जायतो तिला झळकतला मशाली. जी काय गरीब कुटुंब होती, लोक होती, जे आजूबाजूला त्यांच्या झोपड्या होत्या, म्हणजे जी परिस्थिती होती भारतामध्ये अत्यंत बिकट होती, त्यांच्यामुळे सुद्धा आता एक नवं चेतना निर्माण झालेली, जगण्याची एक इच्छा निर्माण झालेली. आणि त्यांच्या न्याय हक्कासाठी काय करतायत, आता लाख काय म्हटलंय कवी, अंधाराला जाय उठल्या झळकत लाख मशाली. स्वतःच्या न्यायासाठी, स्वतःच्या हक्कासाठी आता उठायला सुरुवात झालेली. असा हा आपला पवित्र देश, जे लोकशक्तीच्या देशात, की इथं लोकांच्या शक्तीला महत्व आहे, कोणाच्या एकट्याच्या शक्तीला महत्व, लोकशक्तीच्या देशात, जे दलित मुक्तीच्या देशात, जे शोषित असतील, पीडित असतील, दीनदलित असतील, गरीब लोक असतील, यांची मुक्तता या देशामध्ये झालेली. हे आता इथे मात्र कोणत्या प्रकारचा भेदभाव राहिलेला नाही, यांची मुक्ती झाली. असा हा भारत देश, या देशाला काय माझा नमन आहे. आणि म्हणून मी तुझं काय करतोय, कौतुक करतोय किंवा तुझा जय जयकार करतोय. तू नव्या जगाची आशा, जय जय भारत देशा, जय जय भारत देश. की म्हणून या संपूर्ण गोष्टीमुळे मंगेश पाडगावकर म्हणतात की मला तुला नमन करावं वाटते आणि तुझा जय जयकार करावा असा वाटतो. की अशी छोटीशी आणि सुंदर गीत किंवा कविता कवी मंगेश पाडगावकर दिली, अत्यंत चांगला तिचा अर्थ आहे. ही कविता तुम्हाला फक्त काव्यानंदासाठी दिलेली आहे, काव्याचा आनंद घेण्यासाठी दिलेली. त्यामुळे तिच्यावरती तुम्हाला कोणत्या प्रकारचे स्वाध्याय असतील असं काही प्रश्न विचारले जाणार नाही. परंतु तरी सुद्धा तुम्ही चांगली पाठ करा आणि पाठ केल्यानंतर मात्र तिचे काही छोटेफार व्हिडिओ असतील, ही व्हिडिओ मला तुम्ही नक्की शेअर करा. ठीक आहे. आपला लेक्चर जो टाइम आहे, झूमला थोडंसं टायमिंगचं लिमिट असतो, त्यामुळे थोडा प्रॉब्लेम होतोय, लक्षात घ्या. काही प्रश्न असेल तुमचे, काही समस्या असेल तर तुम्ही निश्चितच मला ग्रुपवर शेअर ग्रुपवर करा किंवा मला पर्सनली तुम्ही मेसेज सुद्धा करू शकता. ठीक आहे. पुढचा जो तास असेल आपला गुरुवारी होईल आणि कंटिन्यू आपण आता सिलेबसला सुरुवात करणार आहोत. काही समस्या असेल तर मला तुम्ही व्हॉट्सअप करा किंवा माझ्या फोन केला तरी काय हरकत नाही. मी सेशन संपवते. ओके, बाय. सर्वांना काळजी घ्या, घरी राहा, सुरक्षित राहा.